ऋतिक आगरे. वेल्डन ऋतिक. आणि ऋतिक तुझ्या समोर प्रवीणचा संघ असेल. काल खूप चांगली कामगिरी झाली. तुझी स्वतःची देखील संघाची देखील कामगिरी चांगली होते. पण हा वेगळा मॅच असेल. सेमीफायनलचा मॅच आहे. समोर प्रवीण सारखा खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील खूप चांगले खेळाडू आहेत. काय रणनीती असेल आजच्या मॅच साठी, कसं प्रिपरेशन झालंय तुमचं? तरी आजची प्लॅनिंग जरी म्हटलात तरी आमची सगळे त्यांच्यात पण सगळे फॉर्मला बॅट्समॅन आहेत. त्यामुळं फक्त आम्हाला जास्तीत जास्त 6 ओव्हरची मॅच असणार आहे. 6 ओव्हरला कमीत कमीत आम्ही 50-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तसेच त्यांच्यात पण असा फॉर्म नव्हता म्हणून म्हणून प्रवीण विटमल हा कसा फॉर्मला आलेला आहे. तरी त्याचं पण अभिनंदन करतो, कारण त्याची एक विकेट आम्हाला महत्वाची आहे फक्त. बस, बाकी काय मी बोलू शकत नाही. नक्की. खूप चांगला परफॉर्मन्स तुझा देखील आहे आणि सेमीफायनल आणि फायनल मध्ये देखील तू प्रेक्षकांचं मनोरंजन करशील असा आम्हाला विश्वास आहे. तुझं बॅट स्विंग बघितलं तर काल खूप जण प्रभावित झाले तुझ्या मोठ्या सिक्सरने. बेसिकली तू बॉलिंगसाठी ओळखला जातोस, पण तू बॅटिंगने सुद्धा प्रभावित केलंस आणि खूप महागडा प्लेयर्स म्हणून तू नावारूपास आलास आणि त्या नावाला साजेशी कामगिरी करतोस. तुझ्या यशाचं श्रेय नेमकं तू कोणाला देशील? तुझा संघ, तुझा कर्णधार, तुझे सिनियर प्लेयर्स, तुझे पालक? मी तुझे वडील बघितले होते क्रीडा नगरीमध्ये काल दिवसभर तुझ्या बरोबर सावलीसारखे उभे होते. यशाचं श्रेय नक्की तू कोणाला देशील? यशाचं श्रेय म्हणजे आमच्या जय विठ्ठल पिंपरी बुद्रुक संघाचे कॅप्टन प्रवीण विटमल. कारण प्रवीण विटमल यांनी मला इथं खेळण्याची संधी दिली. कारण त्यानं हे मला मैदान दाखवलं. कारण जेवढं श्रेय आहे ते मी त्याला देऊ शकतो. त्याच्यामुळं तर मी आता इथपर्यंत मोठा आहे. नक्कीच हे मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे आणि तू मोठा झालास तरी तुझे पाय जमिनीवर आहेत. वेल्डन ऋतिक. तुला उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रवीण जे काही सांगायचं ते ऋतिकने सांगितले, तुला क्रेडिट दिलंय. हे खूप चांगलं तुमच्यामधलं स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. एका संघाला बिलॉंग करता, दोन्ही संघाकडून खेळत असला तरी पण एकमेकाला रिस्पेक्ट देता आणि म्हणूनच तुमचा संघ देखील नावारूपास आलाय. या मोसमात तुम्ही एकूण 3 स्पर्धा जिंकलायत आणि आता एकमेकांसमोर उभे टाकलायत. ही स्पर्धा वेगळी आहे, फ्रँचायझी बेस्ड स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे? आणि या उपांत्य फेरीच्या सामन्याकडे तू कसं बघतोस? रुद्र स्पोर्ट्स आयोजित पंचकृषी प्रीमियर लीग ही स्पर्धा म्हणजे गेल्या वर्षीपासून ही स्पर्धा चालू झाली. आणि या स्पर्धेचं महत्त्व हेतू म्हणजे आपल्या जे पंचकृषीतील जे सर्व काही खेळाडू आहेत, जे आपल्या गाव पातळीवरती खेळतात, परंतु त्यांना असं मोठं ग्राउंड, प्लेन ग्राउंड खेळायला आपल्या पंचकृषीमध्ये कुठे अवेलेबल नाही. परंतु आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये हे पवन तलावाचं ग्राउंड आहे. आणि या ग्राउंडवरती येऊन स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी म्हणजे रुद्र स्पोर्टने ही भरवली पंचकृषी प्रीमियर लीग ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये खेळण्याचा योग आणि खेळण्याची इच्छा ही सर्व खेळाडूंची असते. आणि ज्या जे खेळाडू खेळून गेले असतील, आता जे शिल्लक राहिले असतील, त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या या सेमीफायनलबद्दल बोलायचं झालं तर समोरचा संघ आहे सुकाई चिंचगरी. यावर्षी पहिल्यांदाच त्यांनी या फॉर्मॅटमध्ये संधी घेतलेली आहे आणि या संधीचं सोनं करून ते सेमीफायनलपर्यंत पोहोचलेले आहेत. संघातील सगळे 11च्या 11 खेळाडू सगळे चांगले आहेत. कोणता खेळाडूवर असं नाही, सगळ्या 11 खेळाडूंबद्दलच प्लॅनिंग केलेली चांगली असते. कारण का 1-2 खेळाडूंची प्लॅनिंग केली की चौथा जेवण कोणतरी मारून जातो, असं प्रत्येकी होतं. परंतु सुकाई चिंचगरी संघाने चांगलाच खेळ करून आतापर्यंत सेमीफायनलपर्यंत प्रवेश केला. आणि आम्ही पण आता टॉस हरलोय, परंतु आम्ही या पहिल्या इनिंगमध्ये +60+ कसा स्कोर होईल याच्यावरती आमचं लक्ष असेल. आणि दोन्ही संघाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू प्रवीण. सेमीफायनलसाठी तुला शुभेच्छा आहेत. इथून जी न्यूज आहे ती टॉस जिंकलाय ऋतिक आग्रेच्या टीमने आणि त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय प्रवीण विटमलच्या संघाला. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत आणि आपण जातोय सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याकडे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण गर्दी करा. सामना सुरू होतोय पंचकृषी प्रीमियर लीगच्या या महत्वाच्या सीझनचा सेमीफायनल नंबर 1. So, news from the center. Toss won by Sukai Chinchagari Warriors and they elected to field first. याचा अर्थ प्रवीण विटमल आणि कंपनीला बॅटिंगसाठी त्यांनी निमंत्रित केले. तर आपण पाहूया सेमीफायनल नंबर 1. आणि या सेमीफायनल मध्ये कोण बाजी मारतो? सर्व दोन्ही संघांना विनंती आहे, डगआउट मधूनच आपण यायचे. चॉईस डगआउट असेल. आणि संघ सज्ज होताना ऋतिक आग्रे टीम
ओमकार बापट मला दिसतोय, संकेत कदम दिसतोय. खूप चांगले खेळाडू या संघामध्ये आणि नक्कीच चांगला खेळ करतील आणि मनोरंजन करतील. मॅच ऑफिशियल देखील आमच्या मैदानामध्ये आहेत. विक्रम भोसले ज्यांनी खूप चांगली कामगिरी 3 दिवस या स्पर्धेसाठी केली आणि सातत्याने आपल्याला क्रिकेटच्या मैदानामध्ये हा एक मोठा पण खेळाडू आहे क्रिकेटचा, तो दिसतो. अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नावाजलेला पंच आहे. खूप चांगली निपक्षपातीपणाने पंचांची कामगिरी तो बजावताना दिसतो आणि तोच विक्रम उर्फ गोट्या भोसले या स्पर्धेला आपल्याला पंच म्हणून लाभलेला आहे. खूप चांगली दर्जेदार स्पर्धा आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस. सहा षटकांचा एकूण सामना असेल. 6 षटकांचा खेळ होईल. एक इनिंग असेल 6 षटकांची, याची देखील नोंद घ्या. आणि दोन्ही संघाला विनंती आहे, आपला एक्स्ट्रा प्लेअर आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. थेट प्रक्षेपण आपलं होतंय tenniscricket.in च्या माध्यमातून. स्पर्धा आपली जाते महाराष्ट्रभर, पूर्ण देशभरामध्ये आणि आपल्याला त्याच्यासाठी सहकार्य करा आमच्या टेक्निकल टीमला. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेअर आपण वेळेतच कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. माझ्यासोबत जोडले झाले गेलेत सूरज शिंदे आणि विनायक जाधव देखील थोड्याच वेळात आपल्याशी जोडले जातील. आम्ही प्रयत्न करू की आपल्यापर्यंत या सामन्याचं समालोचन पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्या माध्यमातून होईल. पुन्हा एकदा विनंती करेन, दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर्स सारखं आम्हाला कॉल करायला लावू नका प्लीज. तुम्ही तर येस, आमचे सहकारी रोहन बापट हे देखील इथं उपस्थित आहेत. वेलकम रोहन. खूप क्रिकेटची आवड असणारा हा पेशाने वकील असणारे रोहन बापट, आपलं स्वागत आहे. आणि मॅच कडे आपण जाऊया. सह्याद्री वॉरियर्स यांचा स्क्वॉड असं असेल: मिस्टर योगेश गजमल, प्रवीण विटमल, पंकज श्याम, प्रथमेश विलास सुतार, सागर, संकेत, रोशन, अक्षय, अमान. आणि सुकाई चिंचगेरी वॉरियर्स: संदेश साळुंके, समीर इंगावले, ऋतिक आगरे, संकेत कदम, राकेश चाळके, संतोष, संकेत, ओमकार, सौरभ आणि साहिल असं स्क्वॉड असेल. प्लेइंग 11 असेल आणि दोन्ही संघांना माझ्यापर्यंत सूचना येते आमच्या ऑर्गनायझर कडून की पहिल्या 4 षटकांमध्ये कंपल्सरी तुम्हाला फ्रेश बॉलर्स वापरावे लागतील आणि मग दुसरी 2 षटक आहेत ते तुम्ही 4 पैकी एका फलंदाजाला ओव्हर देऊ शकता. सो द रूल इज फर्स्ट ओव्हर 4 ओव्हर्स शुड बी कंपल्सरी बोल्ड बाय फ्रेश बॉलर्स. या सूचनेची तुम्ही नोंद घ्या. वेलकम आमचे फिटनेस सहकारी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे सेवा देतात ते आनंद सावंत यांचं स्वागत आहे. वेलकम आनंद. आणि दीपक देखील या स्पर्धेसाठी, दीपकचं देखील खूप मोठं योगदान आहे आणि तो देखील इथं हजर झालाय. येस, मॅच कडे जाऊया. टॉस जिंकलाय तो सती चिंचगेरी वॉरियर्स संघाने आणि त्यांनी निमंत्रित केलंय फलंदाजीसाठी प्रवीण विटमलच्या सह्याद्री वॉरियर्स संघाला. खूप चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आपण बघतोय हळूहळू गर्दी वाढते. नक्की या मॅच कडे सगळ्यांचं लक्ष आहे. फोन येत आहेत, युट्यूब वरून लोक बघतायत की कधी सामना सुरू होणार आणि नक्कीच हे मैदान खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल.
Sham Prabhulkar, the man on strike, and the big man from Panchakroshi, Mr. Praveen Vitmal. He's a non-strike. 6 षटकांचा सामना असेल, 2 षटक पॉवर प्ले असतील, पहिले 4 ओव्हर कंपल्सरी नवीन गोलंदाज असतील. पहिले षटक घेऊन येतोय मिस्टर स्पीडस्टर आणि तेज तर्रार, जय विठ्ठल पिंपळीची तुफानी एक्सप्रेस मिस्टर ऋतिक आगरे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सेमीफायनलच्या या पहिल्या सामन्यासाठी सुरू होतोय महामुकाबला सेमीफायनलचा. येस सर, ऑल सेट फॉर दिस फर्स्ट सेमीफायनल ऑफ पंचक्रोशी प्रीमियर लीग. श्याम प्रभुलकर सामना करेल ऋतिक आगरेचा. तेज तर्रार गोलंदाजीने काल प्रभावित केलं होतं, इम्प्रेस केलं होतं याच खेळाडूने. महागडा खेळाडू देखील आहे या पंचक्रोशी प्रीमियर लीगचा. पहिला चेंडू, खूप सुरेख कव्हर ड्राईव्ह आणि संदेश कडून थोडीशी चूक होते आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते. खातं उकळलं जातंय सेमीफायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये. धाव संख्या बिनबाद 1. श्याम प्रभुलकर कव्हर ड्राईव्हचा फटका होता, देखना फटका होता आणि संदेशने थोडीशी चूक केली आणि 1 धाव मिळाली. थोडा हवेत देखील होता चेंडू, मात्र सेफ झोन मध्ये लँड झाला. इट्स 1 विदाउट लॉस. आता मात्र बिग मॅन मिस्टर प्रवीण विटमल येतोय स्ट्राईक वरती. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. ऋतिक वर्सेस प्रवीण, हे बॅटल फारसं पाहायला मिळत नाही, कारण एका संघाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत आणि त्यांचा कसा बॅटल होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. ऋतिक, ज्याने आदर्श खेळाडू म्हणून उल्लेख केला या प्रवीणचा, तोच ऋतिक बॉलिंग करतोय प्रवीणसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू पाईन लेगला. जेल होईल का, जेल होईल का? आणि मित्रा, तू काय सोडलंयस? तू मॅच सोडलायस की झेल सोडलायस? संधी होती, खूप वेळ हवेत चेंडू होता, मात्र फाईन लेगला या क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि जीवदान मिळालं प्रवीण विटमलला. येस, वेलकम मिस्टर निनाद दाते. आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेसाठी आपण खास उपस्थित राहिले मुंबईतून. आपलं देखील स्वागत आहे. तर हे सगळं घडतंय मैदानामध्ये. दुसऱ्या चेंडूवरती थरार आपल्याला पाहायला मिळतोय. एज घेतली होती चेंडूची. ऋतिक आपलं सावध जवळजवळ टिपलं होतं पहिल्याच चेंडूवरती, मात्र निराश असेल. त्याला तेवढीशी साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांची आणि ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. मित्रांनो, तुम्ही सेमीफायनल खेळताय. हार्ड लक ऋतिक. नक्की ऋतिक परत येईल. प्रवीण देखील या अनुभवातून काही शिकेल. पुढचा चेंडू प्रवीणसाठी. ऋतिक आगरे, आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र केलाय स्क्वेअर कट. परफेक्ट शॉट. इट्स अ बिग 4. गुड शॉट ऑफ क्रिकेट आणि येतोय पहिला चौकार. येस संकेत. ग्रेट प्लेयर ऑफ टेनिस क्रिकेट इन चिपलून, रादर इन रत्नागिरी. वेलकम, स्वागत आहे. काय सुरेख फटका होता मिस्टर प्रवीण विटमलचा. थोडीशी रूम दिली आणि खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका. कुठली संधी नाही, पॉइंट आहे तिथे. एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला प्लेयर आहे, मात्र बचाव भेदण्यामध्ये यशस्वी झाला हा प्रवीण. 4 धावा वसूल केल्या. धाव संख्या झाली आहे ती 7. हा मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली दिशा आहे ऋतिक आगरे. आता मात्र खूप जास्त रूम देत नाहीये. अचूक दिशा आहे, बीट करण्यामध्ये यशस्वी होतोय. कमबॅक केलं जात आहे. नक्की आपल्याला हा मुकाबला बघणं फार मनोरंजन आपल्यासाठी ठरेल, कारण दोन्ही तेवढे चांगले ताकदीचे प्लेयर्स आहेत. एका संघाला बिलॉंग करतात. जो संघ सातत्याने या पंचक्रोशीच्या क्रिकेटवरती राज करतोय तोच जय विठ्ठल क्रिकेट क्लबचा संघ पिंपळीचा. आखूड टप्प्याचा चेंडू. हा सुंदर कट शॉट आहे. हा जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. येतोय ग्लोरियस शॉट ऑफ क्रिकेट. इट्स अ फॅब्युलस बाउंड्री. येस डीजे. धावसंख्या बोलते या चौकारांशी 11 वरती. खूप सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. वीरेंद्र सहवागची मला आठवण झाली या फटक्याने, दोन्ही फटक्यांनी. बिंदास्त फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा, या जनरेशनला कदाचित माहित नाही वीरेंद्र सहवाग, पण नक्की 40शी मध्ये जी पिढी आहे त्यांच्या समोर
वीरेंद्र सेहवागचे फटके अजून देखील डोळ्यासमोर तरळत आहेत. त्याची आठवण करून देतोय प्रवीण विटमल. खूप चांगले कव्हर्स मध्ये शॉट खेळतोय. स्क्वेअर कटचे शॉट्स खूप चांगले त्याने 2 मारले आणि खूप चांगले चौकार देखील वसूल केले. ऋतिक अगेन ऑन इज बॉलिंग मार्क. आता मात्र कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात आहे. येस इट इज आउट. सावज टिपले, हात वरती करतोय, सेलिब्रेशन करतोय आणि का नाही होणार सेलिब्रेशन, कारण प्रवीण विटमल बाद होतोय. येस डीजे. धावसंख्या 11 आहे. दोन बाउंड्री, डबल गेले, डबल कॅच सुटली तेव्हा 2 रन्स घेतलाच नाही कारण. येस चुकीची दुरुस्ती. येस येस येस. तर धावा लागल्यात 9. पहिलं षटक संपलंय ऋतिकचं. इट वॉज अ सक्सेसफुल ओव्हर, कारण शेवटच्या चेंडूवर त्याने आपलं सावज टिपलं, ब्रेक थ्रू मिळवला आणि भरोशाच्या प्रवीणला परत पाठवलं. आता मात्र तुम्हाला थोडस पेशन्स ठेवावं लागेल, कारण तुम्ही लक्षात घ्या 6 षटकांचा सामना असेल, ही लढत असेल 6 षटकांची. त्यामुळे तुम्हाला ग्राउंड वरती उभं राहावं लागेल, सेट व्हावं लागेल. तुमच्याकडे 36 चेंडूची संधी आहे. हा मोठा फरक आहे या मॅच मधला. आता मात्र येतोय मिस्टर डिपेंडेबल, मिस्टर रिलायबल, डॉक्टर योगेश गजमल, द मॅन ऑन ग्राउंड. या खेळाडूबद्दल काय बोलावं. अतिशय उच्च शिक्षित असलेला हा खेळाडू. वेलकम. माझे सहकारी विनायक जाधव यांचं आगमन झालंय. वेलकम. आपल्या माझ्याबरोबर ते देखील जोडले जातील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 9. 9 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आणि कुठला गडी बाद झालाय, स्वतः कर्णधार प्रवीण विटमलचा अडसर दूर करण्यामध्ये यशस्वी झालाय ऋतिक आगरे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी चाललेली लढत. आणि नवीन आलेला फलंदाज योगेश गजमल. येस, आमचं चिपळूणचे एक लाडकं व्यक्तिमत्व, युवा सेनेचे तालुका प्रमुख आणि नक्कीच सर्वांच्या मदतीला धावणारे एक चांगलं उमद व्यक्तिमत्व निहारजी कोवळे यांचं इथं आगमन झालंय. वेलकम निहारजी. आपल्याला विनंती आहे आपण असं नसतं व्हायचे. त्यांच्यासोबत ओमकार नलावडे, आदित्य जोशी आहेत. सर्वांचं मी रुद्र स्पोर्ट्स तर्फे हार्दिक स्वागत करतो. पुढचं षटक घेऊन मिस्टर समीर इंगावले येईल आणि त्याचा सामना करेल श्याम. खूप सुरेख फटका आहे, खूप सुरेख फटका आहे. उंच आकाशामध्ये चेंडू आणि जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेख सुरुवात आहे. समीर इंगावलेला आखूड टप्प्याच्या चेंडूवर प्रहार केला गेला. मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका आला आणि पहिल्या चेंडूवरती मिळतोय आकर्षक चौकार. फुल टॉस चेंडू, स्ट्रेट डाऊन द विकेट चेंडू मारलाय. खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि थेट फेक जर झाली असती श्यामला नक्की परतावं लागलं असतं. मात्र नाखुश असेल समीर, कारण अपेक्षा होती त्याला यष्ट्यांचा वेध घेण्याची. कुठलाही धोका नाही. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 14. इट्स 14. एक चांगली सुरुवात आहे. 6 षटकांचा सामना असेल विनायकजी. सेमीफायनलचा पहिला मॅच आहे. एका बाजूला ऋतिक आगरे, एका बाजूला प्रवीण विटमल आहे. तोडीस तोड असे दोन्ही संघ आहेत. खूप चांगला मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. समीर इंगावले पुन्हा एकदा बॉलिंग एंड वरती, बॉलिंग मार्क वरती, आणि योगेश त्यांना पाठवले गेले संघाची पडझड थांबवण्यासाठी. एका बाजूने मैदानावर उभं राहण्यासाठी. नक्कीच त्यांची कामगिरी ते चोख बजावतील, कारण अनेक स्पर्धांचा अनुभव आहे. खूप अनुभवी फलंदाज आहे. राहुल द्रविड म्हटलं जातं त्यांना, आणि चांगले फाटके देखील त्यांच्या बॅट मधून आपण पाहतो. समीर त्यांच्या समोर योगेश. सुरेख फटका आणि त्याच्यावरती मिळेल 1 धाव. खातं उघडतील योगेश आणि धावसंख्या पोहोचते ती 15 वरती 15. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एकूण 2 षटक असतील पॉवर प्लेची आणि
याच्यामध्ये संधी असेल ती फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. श्याम येतोय पुन्हा एकदा, एक आकर्षक फटका त्याच्या बॅट मधून मिड विकेटला पण पाहिला, चौकार आला होता तो. श्याम येतोय स्ट्राईकला समीर इंगावलेच्या समोर. क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम शॉट. चेंडू अडवला जाईल आणि एक धाव मिळेल. हे चांगलं षटक सिद्ध होतोय समीर इंगावलीचं, कारण एक चौकार जर आपण सोडला तर खूप चांगले चेंडू त्याने हाताळलेत. फारशी संधी दिली नाही मोठे फटके खेळण्याची आणि एक प्रभावी षटक पॉवर प्लेचं. षटक नंबर 2. इट्स 17 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 16 अगेन मिस्टर योगेश. स्लोवर 1 चेंडू कव्हर्स मध्ये ढकलून काढला एका धावेसाठी आणि स्ट्राईक रोटेट केला जातोय. योगेश आणि श्याम थोडेसे संत फलंदाजी करतायत, कारण त्याचं कारण देखील समीर फारशी संधी त्यांना देत नाहीये. खूप चांगला मारा समीरच्या माध्यमातून होतोय, मोठे फटका खेळण्यापासून नक्की रोखलं जात आहे. 17 खूप चांगला मॅच होईल नक्कीच, कारण खूप चांगले खेळाडू आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत हा सेमीफायनलचा पहिला सामना जाणार. खूप सारे प्रेक्षक देखील युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत. आजचे दोन्ही सामने देखील याला व्ह्युअर्स खूप चांगले मिळतील नक्कीच, खात्री आहे. काल 5,500 व्ह्युअर्स एकूण मिळाले होते. दांडी वाकवली आहे, खूप चांगला चेंडू होता, एज घेतली आणि घात केला. क्लीन बोल्ड. विकेट नंबर 2 चं पतन होतंय. श्याम इज बॅक टू द पॅव्हिलियन. येस डीजे. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ तर संपतोय. पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 अशी स्थिती आहे. ती सह्याद्री वॉरियर्सची काहीसा थोडासा अडचणीत सापडलेला दिसतोय हा संघ, कारण सलामीची जोडी आता मात्र तंबूत परतली आहे. श्याम ला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला शेवटच्या चेंडूवरती समीर इंगावले. आपण बघितलं तर ओव्हर्सचे शेवटचे चेंडू हे घात करतात फलंदाजाचा, कारण पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू प्रवीण विटमलची विकेट घेऊन गेला होता आणि समीरचा शेवटचा चेंडू दांड्या वाकून गेला त्या श्यामच्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रथमेश गोटल. याच प्रथमेशने खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. आणि त्याच्या समोर असेल संकेत कदम. योगेश स्ट्राईकला असेल. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू संकेतचा योगेशसाठी. योगेशला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल. अजून देखील 4 षटकं यायची आहेत, म्हणजे एकूण संधी असेल तुमच्याकडे 24 चेंडूंची. 17 धावा तर ऑलरेडी लागल्यात धावफलकावरती. तुम्हाला किमान 60 धावा बनवाव्या लागतील. आय वुड से दिस कुड बी द फायटिंग टोटल. 60 किमान 60. संकेत कदम बॉलिंग मार्क वरती. हा देखील एक सतीला बिलॉंग करणारा अष्टपैलू खेळाडू. फुल टॉस चेंडू कव्हर्स मध्ये चेंडू हिट केलाय, मात्र बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण होईल. Yes, संकेत कदम अगेन ऑन हिज बॉलिंग मार्क. प्रथमेश हिट केला होता चेंडू, पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं नानू चाळकेकडून आणि एक धाव मात्र मिळाली प्रथमेशला. धावसंख्या पोहोचते एकेरी धावे निशी 19 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर संकेत कदमचं हे तिसरं षटक. 6 षटकांचा सामना असेल. पहिले 4 ओव्हर्स आहेत ते तुम्हाला नवीन गोलंदाजांकडून करावे लागतील, असा नियम असेल सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. संकेत क्रॉस बॅटने केलेला फटका उंच आकाशात गगन भरारी घेत चेंडू विसावेल का क्षेत्ररक्षकाच्या हातात. अँड येस, इट्स आउट. नक्की निराश होईल योगेश, कारण त्याला परतावं लागतंय आणि यश मिळते संकेत कदमला. तिसरा गडी बाद होतोय 19 धावांवरती.
आपल्याला सह्याद्री वॉरियर्सचा संघ सह्याद्री सारखं कोणाला तरी उभं राहावं लागेल आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. प्रथमेश गोटल मला दिसतोय मैदानामध्ये नवीन आलेला फलंदाज पंकज गजमल आणि याच्यातील कुठल्या तरी एका खेळाडूला 6 षटक मैदानामध्ये उभं राहावं लागेल, रिस्क घ्यावं लागेल. संकेत फुलरलेनचा चेंडू स्ट्रेट डाऊन द विकेट, चेंडू आला आणि एक धाव मिळेल कारण तिथे भक्कम तटबंदी आहे रेथिक आगरेची. त्याच्याकडून चेंडू सुटणं केवळ नामुमकिन आणि एक खूप चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच फास आवळण्यामध्ये, प्रेशर बिल्ड करण्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय आपल्याला सती चिंचकरी वॉरियर्सचा संघ. मात्र मॅच अजून संपलेला नाहीये कारण अजून देखील खूप काही सारं यायचंय या मॅच मध्ये. संकेत अगेन, खूप सुरेख फटका मिस्टर प्रथमेश गोटल आणि चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? येस, इट्स अ फॅब्युलस शॉट. व्हॉट अ ग्रेट हिट बाय मिस्टर प्रथमेश गोटल. आपल्या संघासाठी खूप चांगली मॅच विनिंग इनिंग खेळली होती. 6 चेंडू 16 असताना एक हाती सामना जिंकून दिला होता आणि आता देखील संकटमोचक ठरतो का? पुन्हा एक मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल होणार नाही मात्र 2 धावा मिळतील. प्रथमेश गोटल खूप चांगली फलंदाजी, योग्य वेळेला आपला खेळ उंचावतोय प्रथमेश गोटल. 2 चेंडू मध्ये 8 धावा, ही चांगली फलंदाजी आहे. मी म्हणूनच म्हटलं प्रथमेशला 6 षटक मैदानामध्ये उभं राहावं लागेल तर नक्की त्याचा संघ सुस्थितीत येईल. येस, आणि 3 षटकांचा खेळ ते संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्थिती आहे 3 गडी बाद 28. पुढच्या 3 षटकांमध्ये काय घडतंय आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी विनायक जाधव. इट्स ओव्हर टू यू विनायक. थँक्यू तुषार सर. मित्रांनो, आपण पाहतोय सह्याद्री वॉरियर्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला सुकाई चिंचगरी. अत्यंत सुरेख सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजी मार्फत. 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 28. अतिशय सुरेख नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 8. इथे मात्र गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा, फुट डॉट चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल होते अर्थातच मिड विकेटच्या पट्ट्यात जिथे चेंडूला रोखलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर मित्रांनो षटक क्रमांक 4. धावसंख्या फलकावरती लागते 29 धावा, 29. 3 गडी बाद 29. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय साहिल. स्ट्राईक पाहिला तर नक्कीच प्रथमेश गोटल. संघ अडचणीत असताना मात्र सह्याद्री पर्वतासारखा हा प्रथमेश गोटल आपल्या संघासाठी उभा राहिलाय. कोणा एका फलंदाजाला शेवटचे 6 षटकांपर्यंत फलंदाजी करावी लागेल. इथून कमीत कमी 60 धावांचं टार्गेट. इथे आपण पाहिलं तर साहिलचा सुरेख चेंडू, बॅक टू द बॉलर. चेंडू जातोय नक्कीच लॉंग ऑफच्या पट्ट्यात. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण आहे इथे मात्र. ओ हो, संधी. मित्रांनो, इथे आपण पाहिलं तर हा उपांत्य फेरीचा सामना आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ. इथे संधी होती, इथे मात्र संधीचं सोनं करावं लागेल कारण ज्याने ज्याने आयुष्यात संधीचं सोनं केलंय त्याला क्रिकेटचं पटेल असेल, आयुष्य असेल, यशस्वी होताना मात्र आपण पाहिलंय. इथे मात्र अर्थातच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 31. 31 धावा फलकावरती लागतात. माझ्यासोबत जोडले जातात गुणलेखक म्हणून रोहन बापट. गुणलेखक म्हणजे समालोचकाचा आरसा, ज्यांच्याकडे बघून मी आपल्यापर्यंत समालोचन करतोय. पुन्हा एकदा साहिल सज्ज होतं प्रथमेशसाठी. आकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, फटका फसतोय आणि इथे मात्र दॅट शुड बी टेकन. व्हॉट अ कॅच. सुरेख झेल टिपलाय. मित्रांनो, आपण पाहिलं ना तर खरोखरच सुकाई चिंचगरी संघाने नियंत्रित टप्प्यात गोलंदाजी तर केलीच, परंतु क्षेत्ररक्षण कमालीचा आहे. तो डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पहा, ज्याने आतापर्यंत 2 झेल टिपलेत आणि हे 2 झेल अत्यंत महत्वाचे होते. मित्रांनो, इथे आपण पाहिलं तर जो फलंदाज अतिशय सुरेख फलंदाजी करत होता, संघाला अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी संकट मोचक म्हणून कामगिरी करत होता, त्याला मात्र परतावा लागते. साहिलला मिळालेलं यश आहे आणि इथे मात्र सुरेख झेल टिपलाय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगला चेंडू होता, चांगला फटका होता, तितकंच दर्जेदार झेल देखील होतोय.
31 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 4 मित्रांनो, उपांत्य फेरीचा पहिला सामना आहे, 6 षटकांचा आहे. क्रिकेटच्या पटलावरती आजकाल 6 षटकांचे सामने फार फार कमी पाहायला मिळतात. मोस्टली आपण 4 षटकांचे सामने पाहतो, 3 षटकांचे. परंतु इथे इथे ही जी PPL आहे, रुद्र स्पोर्ट्स फिरोजपूर PPL मध्ये खेळाडूंना चांगलं व्यासपीठ दिलं जातंय. चांगले मोठ्या षटकांचे सामने खेळायला मिळत आहेत. चांगले क्रीडा रसिक देखील आहेत. दर्दी क्रीडा रसिकांची पहिल्याच सामन्यात गर्दी देखील होते. सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं मी विनायक रूप बाबल्या जाधव हार्दिक स्वागत करतो. माझ्यासोबत आपण पाहिलं तर आमचे मित्र मॅन फ्रॉम खेड सूरज शिंदे जोडले जातात, सिनियर समालोचक अर्थात ज्यांचे 3 षटकांमध्ये आपण समालोचन ऐकलं. तुषारजी शिंदे देखील असतील. एक चांगलं. तदनंतर ही स्पर्धा लाईव्ह मित्रांनो tenniscricket.in रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात दर्जेदार लाईव्ह प्रेक्षेपण आहे. त्यांच्या मार्फत हे लाईव्ह प्रेक्षेपण देखील आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया ह्या षटकातील पुढचा चेंडू. स्ट्राईकवर असणारा नक्कीच आक्रमक बॅटर पंचकृषीतील यस भीमा. पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये एक सामना काय जिंकून दिला होता या खेळाडूने, तोच कालच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. भीमा सज्ज होतोय. साहिल टू भीमा. हे खेळाडू एकमेकांसमोर वारंवार येत असतात मित्रांनो. ओहो हो, का सुरेख फटका. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द टुर्नामेंट मी म्हणेन. ओ मित्रांनो, आपण नाव ऐकलं ना तर भीमा आहे, पण ह्याची जर गदा फिरू लागली ना तर फार कठीण आहे मित्रांनो. समालोचन करताना मी कित्येक स्पर्धेत पाहिलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पहिल्या चेंडूवरती वाईड यॉर्करला षटकारामध्ये रूपांतर करतोय. काय फटका आहे. शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट आहे मित्रा. या 6 धावांनी संघाची स्थिती आपण पाहिली तर 37. भीमाचा मित्रांनो 6 षटक मैदानामध्ये उभा राहिला तर नक्कीच 60 ते 65 धावा इथून मला दिसत आहेत नक्कीच, कारण त्याकडे क्षमता आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये अत्यंत चांगली फलंदाजी करतो. चेंडू जुना झाल्यावरती एक आक्रमक बॅटर आहे. त्याचं जिवंत उदाहरण पाहतोय मित्रांनो. 6 धावांनी श्री गणेश आहे केलाय. इथं आपण पाहिलं तर पुन्हा इथे बॅट का बहारी किनारा, विकेट कीपर का सहारा, विकेट गिरता हुआ. इथे मात्र धक्का क्रमांक आपण पाहिलं तर 5. पाहिलं ना तर 5 गडी बाद 37 धावा फलकावरती लागतायत. काय झालं होतं पहिल्या 3 षटकात आपण पाहिलं तर वर्चस्व 5 चेंडूंचा खेळ झाला, एका चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. पंच म्हणून आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील एक लेजंड टेनिस लेदरचे एक लेजंड क्रिकेटपटू विक्रम उर्फ गोट्या भोसले जेव्हा जेव्हा रत्नागिरी जिल्ह्यात मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो तिथे यांना सुरेख पंचांच्या कामगिरीत देखील आपण पाहिले. तेच विक्रम उर्फ गोट्या भोसले प्रमुख पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंच म्हणून कामगिरी पाहतायत. यस मित्रांनो, आणखीन एक खडपोलीतील दर्जेदार गोलंदाज फिरोज कडवाईकरला देखील आपण पाहतोय. अर्थात पुढचा चेंडू असणार या षटकातील शेवटचा चेंडू आहे साहिलचा. राईट अप ओव्हर द विकेटचा मार आहे. हो सुरेख चेंडू टाकला होता मित्रांनो, तितका चांगल्या प्रकारे खेळून काढलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल इथं मात्र फंबल होताना आपण पाहतोय. ह्या धावा आहेत ना मित्रांनो, हा उपांत्य फेरीचा सामना आहे. इथे एका धावेला फार महत्व आहे. एका धावेला सोन्याची किंमत आहे, सोन्याचं मोल आहे, कारण उपांत्य फेरीचा सामना आहे. कारण तुम्ही जेव्हा अंतिम फेरीमध्ये दाखल होता ना मित्रांनो, तेव्हा डेफिनेटली बक्षिसाची मानकरी देखील ठरताय. ही लढत तुमच्यासाठी डू ऑर डाय, जिंका किंवा मारा. पहिल्या 2 दिवसात तुम्हाला संधी होती कमबॅक करण्याची, इथे तसं नाही आहे. इथे डू ऑर डाय. इथे मात्र 2 ने धावसंख्या वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर 39 धावा फलकावरती लागतं. षटक क्रमांक 4 देखील सप्त आहे. इथे मात्र आपण पाहिल्यानंतर सुरुवातीच्या 3 षटकात पहिलं षटक टाकलं होतं. अर्थातच ऋतिक आग्रे त्यांनी धावा दिल्या होत्या 9. एका फलंदाजाला बाद केलं. तदनंतर गोलंदाजीसाठी आला समीर इंगावले, जो की संघाचा कर्णधार आहे. कर्णधाराला साजेशी गोलंदाज करताना 8 धावांमध्ये एका फलंदाजाला बाद केलं. 3 षटकांमध्ये वर्चस्व होतं, परंतु भीमाचा एक षटकार आणि अर्थातच प्रथमेशचा जो एक षटकार आहे त्याने मात्र एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय. 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. इथून 12 चेंडूमध्ये जर 25 धावा जर आल्या, 20 धावा आल्या तरी फायटिंग स्कोर आहे. चांगली लढत क्रीडा रसिकांना नक्कीच पाहायला मिळू शकते. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेची सुरुवात एका 2 अटीतटीच्या सामन्यांनी झाली होती आणि आज मित्रांनो सेमीफायनलचे सामने आहेत, म्हणजे चांगला क्रिकेट क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. 39 धावा फलकावरती लागतात. ऋतिक आग्रे मित्रांनो आपण पाहिलं तर
इथे आपण पाहिलं तर नक्कीच हा चेंडू पाहूया पंच आमच्या दिशेने अर्थात वाळतायत, याचा अर्थ पंचांचे हात फैलवले जात आहेत, सांगतात येस इट इज वाईट. मिक्स्टर एक्स्ट्राच्या रूपात आणखीन 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती लागते 41-41 धावा. षटक क्रमांक 5. षटक क्रमांक 5 मित्रांनो, हा देखील पंचक्रोशीतील एक वेगवान गोलंदाज आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे. ह्या खेळाडूला फार मोठी बोली लागली होती, ऑक्शनला देखील मी होतो. एक दर्जेदार असा हा खेळाडू आहे, फार मोठी जबाबदारी असणार आहे त्याच्यावरती देखील. 41 धावा. इथे आपण पाहिलं तर संकेत गजमल, पंकज गजमल, ऋतिक आगरे गोलंदाजी करतोय. एका संघातील सगळे खेळाडू मित्रांनो आपण पाहतोय. हो, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, ट्रॅव्हल होतोय. ओ इथे मात्र फंबल पुन्हा एकदा. चेंडू सीमारेषेचा वेग, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे. इथे मात्र चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हारतोय, चौकार मिळतोय आणि हळूच डीजे देखील वाजतोय. आम्हाला गेले 3 दिवस संकेत डीजेच्या माध्यमातून अत्यंत क्रीडा रसिकांपर्यंत आमच्यापर्यंत मधुर संगीत ऐकवलं जात आहे. धन्यवाद. ते देखील आमच्या ह्या टीमचा एक हिस्सा आहेत. धन्यवाद संकेत, व्हेरी गुड म्युझिक. इथं पण पाहिलं तर षटक क्रमांक 5, धावसंख्या 45. इथे आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट फार महत्वाचं आहे. ऋतिक आगरे बघा, हा चौकारानंतर विचारतो धावा किती झाल्या, त्याला ठाऊक आहे आपल्याला इथे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होतोय. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे. इथे गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. मी इथे आणखीन एक धाव, 46 धावा फलकावरती लागत आहेत. ह्या षटकात मित्रांनो चांगले धावा येताना पाहिलेत आपण. पहिल्या चेंडूवरती 2, नंतर चौकार, नंतर सिंगल. परंतु ह्या ज्या काही चुका झाल्या क्षेत्ररक्षकांकडून त्या भारी देखील पडू शकतात. कारण उपांत्य फेरीमध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्ही धावांचं पाठलाग करताना तेव्हा प्रेशर असतं, अंतिम फेरीमध्ये जाण्याचं फार मोठं प्रेशर असतं. तेव्हा उपांत्य फेरीचे सामने हे आपण लो स्कोरिंगचे देखील चांगले होताना पाहिलेत. इथं पाहूया कशा प्रकारची लढत होते. आणखीन एक धाव संघाच्या खात्यात ऍड होते. 46 धावा. पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होतोय. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो, इथे बा आगळा वेगळा शॉट आहे. वाईड यॉर्कर, आता त्याला दिशा दिली लॉंगॉनच्या पट्ट्यात. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाजाला परतावा लागणार. फलंदाज बाद, म्हणजे डीजीला देखील संधी मिळते. चेंडूंचा काही शिल्लक आहे. 47 धावा फलकावरती लागलेत. 9 चेंडूमध्ये 15 धावा येताना पाहिलेत, 20 धावा येताना पाहिल्यात. तर कधी कधी 9 चेंडूमध्ये 6 धावा देखील होते पाहिल्यात. तिथं कसं असणार ह्या षटकातील उर्वरित 3 चेंडू. नवीन बॅटर ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. आपण पाहतो सूरज सागवेकरला आपण पाहतो स्ट्राईकवर असणार आहे. ऋतिक आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा जो एक वेगवान गोलंदाज आहे, मोठा रनअप देखील आहे. हो, इथं मात्र सुरेख फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय अर्थातच काऊ कॉर्नर रिजन मध्ये. आणि इथे आपण पाहिलं तर 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 48 धावा. मित्रांनो खरोखरच 48 धावा म्हणजे मी तर म्हणेन चांगली धावसंख्या. परंतु इथे विकेट्स राखावे लागतील. कारण शेवटच्या षटकात जर तुम्हाला आक्रमण करायचं आहे, एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे, तर इथे मात्र तुम्हाला विकेट राखावे लागतील. जर तुमच्या शेवटच्या षटकात तुमच्याकडे 2-4 विकेट असतील तर तुम्ही आक्रमण करू शकता. इथे आपण पाहिलं तर ऋतूच्या षटकात मित्र म्हणून कभी खुशी कभी गम वाला षटक आहे. परंतु क्षेत्ररक्षकांची चुक्या देखील आहेत. षटक प्रभावी आहे, परंतु थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं या षटकात. पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होतोय. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईकवर सॉफ्ट पाहिलं तर सागर. हो, बॅकफुटला जाऊन चेंडूला दिशा दिली. अर्थात हा एक ऋतिक आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाज आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला दिशा दिली. इथे मात्र मी इथे 1 धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 49. 6 बाद 49.
आपण पाहिलं तर 6 बाद 49. कारण प्रवीण विटमल स्वस्तात बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की की ह्या संघ म्हणजे जर सुकाई चिंचगड ह्या संघ समोरच्या संघाला कमी धावात रोखेल 45-50 पर्यंत, इथून तर मला वाटतं की नक्कीच 60 धावा होणं शक्य आहे. परंतु पुढचं षटक टाकणार कोण हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. 49 लास्ट डिलिव्हरी टू गो या षटकातील शेवटचं चेंडू असणार आहे. टाकण्यासाठी सज्ज होतोय ऋतिक. क्षेत्ररक्षण पहा, इथे आपण पाहिलं तर मिड विकेटच्या पट्ट्यात खेळाडू आहे आणि लॉंग ऑनच्या पट्ट्यात खेळाडू आहे, मिड ऑफच्या पट्ट्यात खेळाडू आहे. इथे आपण पाहिलं तर पाहूया कशा प्रकारचा चेंडू असेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पाहूया पंचांचा निर्णय काय असणार आहे तो. यस, बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव येते. क्रिकेटमध्ये मित्रांनो धावा कशा येतात याला महत्व नाही, धावा म्हणजे क्रिकेट आणि जे धावांसाठी खेळलं जातं ते म्हणजे क्रिकेट. इथं पहा एक्झॅक्टली 5 षटकं संपतायत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील एक्झॅक्टली फलकावरती लागते 50 धावा. 10ची सरासरी आतापर्यंत आपण पाहिले. आणि इथून पाहूया येणाऱ्या शेवटच्या षटकात गोलंदाज ठरणार हवी की बॅट्समन ठरणार हवी ठरवणार हे शेवटचं षटक आहे. आणि गोलंदाजी मार्कवर नो डाऊट आपण पाहिलं तर या संघाचा संघ कर्णधार समीर इंगावले. मित्रांनो, ह्या समीरने पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक टाकलं होतं आपलं वैयक्तिक आणि तदनंतर त्याने त्या षटकात केवळ 8 धावा दिल्या होत्या आणि एका फलंदाजाला बाद देखील केलं होतं. तोच आपण पाहिलं तर समीर इंगावले गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आजच्या सत्रातील उशिरा आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आजच्या सत्रातील सेमीफायनलचा हा पहिला सामना. एका बाजूला आपण पाहिलं तर सुकाई चिंचगरी, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सह्याद्री वॉरियर्स. पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये मित्रांनो ह्या सह्याद्री वॉरियर्सने काय कामगिरी केली होती. या स्पर्धेतील आपले 4 पैकी 4 सामने मित्रांनो जिंकले होते. तोच संघ आपण पाहिलं तर इथे थोडंसं स्ट्रगल. परंतु पाहूया समीरचं हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. राईट टाइम ओव्हर द विकेटच्या षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र पुलचा फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. एक सोपा झेल आणि एक सोपा झेल देखील टिपणं फार मोठं कौशल्य आहे. विकेट गिरतावा. येस डीजे मास्टर मधुर संगीत पछतावा. थोडंसं डीजेवर देखील बंधन असणार आहे कारण एक कार्यक्रम आहे याच मैदानावरती. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने कारण शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती बाद केले झाले फलंदाज बाद होतो आणि ते मात्र धक्का क्रमांक 7 आणि म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो म्हटलं जातं घात 8 आणि कोणाची लागणार वाट असं देखील म्हटलं जातं. परंतु इथे घात मात्र केलाय पहिल्या चेंडूवरती कुणी तर चिपळुणातील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू नो डाऊट समीर इंगावले. सुरेख सुरुवात आहे षटकाची. हाणामारीचं षटक म्हणतात, स्लॉगोर म्हणतात, परंतु स्लॉगोरमध्ये ह्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी देखील करताना पाहिलंय. ह्याच्याकडे दोन्ही स्विंग आहेत, ह्याच्याकडे चेंज ऑफ द पेस आहे, ह्याच्याकडे व्हेरिएशन आहे. पाहूया समीरचं पुढचं चेंडू. हो इथे बघा, तिथे बघा. हो इथे आपण पाहिलं तर हाफ व्हॉली स्वरूपाचा चेंडू होता. कव्हरच्या पट्ट्यात जीवदान मात्र मिळते. परंतु चेंडूला रोखलं जात आहे. झेल होता, एक मित्र म्हणे सोपा झेल होता. कव्हरच्या पट्ट्यात अशा प्रकारचे झेल घेणं फार गरजेचं आहे. परंतु एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती पण पाहिलं तर 51. लॉस ऑफ 7 विकेट. साहिल कदम, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाजवळ या. आपले मित्र आपली वाट बघतात. साहिल कदम. तदनंतर पुढचा चेंडू समीरचा षटकातील राईट टेप ओव्हर द विकेटचा मार असणार आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्वरूपाचा फटका आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे आणि नक्कीच धक्का क्रमांक 8 म्हणजे लागले थोडक्यात वाट. यस डीजे. हवा फलकावरती लागतायत. षटक क्रमांक शेवटचे अंतिम आहे आणि समीर इंगावले सिद्ध करून दाखवतोय की अर्थात मला या संघाचा का कर्णधार केलं जात आहे. कारण आतापर्यंत समीरने पहा 1.3 षटकं हाताळलेत, त्याच्यामध्ये त्याने 3 फलंदाजांना बाद केलंय आणि धावा मात्र दिल्यात केवळ आणि केवळ 9. काय गोलंदाजीचं पृथक्करण आहे मित्रांनो उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. सुरेख. जे शेवटचं षटक हाणामारीचं म्हणतात, ज्याच्यावरती आक्रमण होताना पाहिलं त्या षटकात मात्र एका मागोमाग एक फलंदाजांना बाद करतोय, संघाला अडचणीत आणलंय.
आणि इथे आपण पाहिलं तर पाहूया उर्वरित 3 चेंडू कसे असणार आहेत नवीन युवा बॅटर ऑन द स्ट्राईक येतोय रोशन आगरे आपण पाहिलं तर अर्थातच स्ट्राईकवर असणार आहे. समीरचा पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आहे. पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली एक सुरेख झेल टिपलाय. धक्के पे धक्का. येस तू चल. आपण पाहिलं तर 51 धावा या षटकात काय सुरेख गोलंदाजी केली. या षटकात त्यांनी 4 चेंडू टाकलेत. शेवटचा विकेट आहे मित्रांनो. मी मगाशीच म्हणालो होतो शेवटच्या षटकात तुम्हाला आक्रमण करायचं असेल तर विकेट शिल्लक करणं फार गरजेचं आहे. विकेट देखील होत्या 4 विकेट शिल्लक होत्या परंतु या षटकात 4 चेंडू टाकलेत केवळ 1 धाव दिले 3 फलंदाजांना बाद केले. ऑलरेडी ओव्हर हॅट्रिक झाले मित्रांनो. पाहूया षटकातील उर्वरित 2 चेंडूवरती कशा प्रकारचं आक्रमण असणार आहे. काय आतापर्यंत व्हेरिएशन केलंय ह्या समीर इंगावलेने. प्रत्येकाला जाळ्यात अडकवण्याचं काम केलंय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी आहे. शेवटचं षटक टाकणं फार मोठी जबाबदारी असते मित्रांनो. शेवटचं आणि पॉवर प्लेची पहिली 2 ही षटकं क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाची षटकं मानली जातात. तिथे मात्र हा एक टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू सुरेख कामगिरी करतोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर संकेत कशा प्रकारचे संकेत देणार शेवटच्या 2 चेंडूवरती पाहणं फार गरजेचं आहे. समीर सज्ज होतोय. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथं आपण पाहिलं तर एस्टॅनच्या मागे बापटला आपण पाहतोय. हा देखील खडपोलीशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटमधील एक चांगला खेळाडू आहे मित्रांनो. इथे मात्र थोडंसं फंबल झालाय. इथे मात्र मी इथे एक धावसंख्या होते 52 धावा. 52 धावा फलकावरती लागतं. डावातील षटक क्रमांक अर्थातच शेवटचं आणि शेवटचा लास्ट डिलिव्हरी टू गो शेवटचा चेंडूचा काही शिल्लक आहे. इथे कशा प्रकारचं आक्रमण कारण स्ट्राईकवर आहे एक आक्रमक बॅटर अक्षय. इथे आपण पाहिलं तर अक्षय स्ट्राईकवर आहे. समीरने काय सुंदर षटक टाकलंय मित्रांनो. अर्थातच या स्पर्धेत आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील दिला जातोय. एक दर्जेदार स्पर्धा आहे मित्रांनो. समीर सज्ज होतोय. राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहा परफेक्ट काय सुरेख षटक आहे मित्रांनो. इथे पण पाहिलं तर वाईड यॉर्करचा वापर केलाय. अशा प्रकारे अर्थातच इथे मित्र 6 षटकांचा खेळ संपतो. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा फलकावरती लागतात. करावे लागतील मात्र 53 धावा. समीकरण असणार आहे 36 चेंडू 53 धावा. समीरने मित्रांनो 2 षटकं टाकले. 2 षटकांमध्ये धावा दिल्या 10 आणि ते काय गोलंदाजी केली पहा. आणि 3 नव्हे तर 4 फलंदाजांना त्याला बाद केलाय. सुरेख गोलंदाजी आहे. आणि यस आपण पाहिलं तर येणाऱ्या 3 षटकात काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी येतात आमचे मित्र सूरज शिंदे. विनंती आहे पुढचा आपला सेकंड सेमीफायनल येईल याच्यासाठी 2 संघ एकमेकांसमोर भिडतील. संघ असतील विसू 11 वॉरियर्स वर्सेस आहान वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती समोर या. आपल्या सामन्याचा टॉस केला जातोय. विसू 11 वॉरियर्स वर्सेस आहान वॉरियर्स. खूप चांगली बॅटल होईल. सेमीफायनल नंबर 2 आणि त्याचा टॉस देखील केला जातोय. तसेच आमचे एक जुने जाणते क्रिकेट प्लेयर डावकुरे शैलीदार फलंदाज पराग आरेकर आपण देखील उपस्थित आहात. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. खूप सारे आपल्याकडे मान्यवर देखील जोडले जातील. आपण बघतोय की खूप साऱ्या मान्यवरांनी या स्पर्धेला योगदान दिलंय आणि ते सगळे पुरस्कर्ते देखील इथं उपस्थित राहतील या आपल्या पंचक्रोशी प्रीमियर लीग साठी. ते देखील या स्पर्धेला आजच्या शेवटच्या दिवसामध्ये भेट देतील. 36 चेंडू आणि 62 धावा 62 रेकॉर्ड इन 36 बॉल्स असा सामना असेल. सेमीफायनल नंबर 1. विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे राजा चव्हाण आणि सुमित पाटील टॉस साठी पुढे या प्लीज. निनाद दाते आपल्याला विनंती आहे सेमीफायनलचा टॉस देखील करण्यासाठी आपण पुढे या. दीपक पवार आपण घेऊन चला. निनाद दाते राजा चव्हाण आपल्याला विनंती आहे. सुमित पाटील टॉस ऑफ द सेकंड सेमीफायनल ऑफ दिस पंचक्रोशी प्रीमियर लीग. विसू 11 वॉरियर वर्सेस आहान वॉरियर्स. मिस्टर सुमित पाटील वर्सेस राजा चव्हाण. दोन्ही कर्णधार कॉम्बॉक्सच्या समोर या आणि टॉस देखील केला जाईल.
निनाद दाते पंचक्रोशी मधला एक खूप जुना खेळाडू आहे. 11 फायटरला रिप्रेझेंट करणारा, ज्याने अनेक मैदानं गाजवली जिल्ह्यामध्ये. पराग जी आपल्याला विनंती आहे, आपण देखील या होस्ट करण्यासाठी टॉस प्लीज. पराग हा देखील एक सिनियर प्लेअर आहे चिपळूण क्रिकेट मधला आणि खूप चांगला एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, आयकॉन आहे, युथ आयकॉन आहे. त्यांना विनंती आहे आपण देखील पुढे या. आपले शुभ हस्ते टॉस केला जाईल. सेमीफायनल नंबर 2 VSU11 वॉरियर्स वर्सेस आहान वॉरियर्स. निनाद ताते आणि पराग आरेकर आपल्याला लाभलेत टॉस साठी प्रमुख पाहुणे, आणि दीपक पवार असतील त्यांच्यासोबत. एक दीपक पवार आहेत रत्नागिरीतले, जे की चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये मुख्य भूमिका निभावतात आणि पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये एक चांगली भूमिका निभावणार आमचा दीपक पवार. अभिजित शिंदे वर्सेस राजा चव्हाण. टॉस होतोय सेमीफायनलचा आणि नाणेफेकीचा कौल येस, कॉंग्रॅच्युलेशन्स आहान वॉरियर्स. दे वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. त्यामुळे राजा चव्हाण यांच्या संघाला करायला लागेल फिल्डिंग आणि हा देखील 6 षटकांचा सामना असेल. चला बॅटर्स मैदानाच्या दिशेने चला. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 36 चेंडू 63 धावा, 53 धावा, 53 रिक्वायर्ड इन 36 बॉल्स. 2 षटकं पॉवर प्लेची असतील. 4 गोलंदाज वापरणं आपल्याला बंधनकारक असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळे बॉलर्स वापरावे लागतील. समीर इंगावले मला दिसतोय इथे सेंटरला येताना. संकेत कदम डावखुरा, जो की मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. अशी सलामीची जोडी, डावी आणि उजवी अशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू 53 धावा. आणि समोर असतील चांगले गोलंदाज मिस्टर प्रवीण विटमल. मॅन इज लीडिंग फ्रॉम फ्रंट. हा देखील फारशी चमक दाखवू शकला नाही फलंदाजीमध्ये, मात्र आता गोलंदाजीमध्ये त्याला सर्व त्याची जी क्षमता आहे ती पणाला लावायला लागेल. पहिला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सूरज सागवेकर. या सूरजने खूप चांगली गोलंदाजी केली होती. हे नाव काय सागर एक्स्ट्रा प्लेयर्स विनंती आहे आपण कॉम बॉक्स मध्ये या. टेक्निकल कमिटीला सपोर्ट करा. आमचे जे टेक्निशियन्स आहेत त्यांना. येस मिस्टर विक्रम भोसले, ऑल सेट फॉर दिस मॅच. सेकंड इनिंग ऑफ फर्स्ट सेमीफायनल. सागर इज ऑन बॉलिंग मार्क. संकेत येतोय स्ट्राईक साठी, जो की एक चांगला स्लॉग ओव्हर मधला बॅटर म्हणून ओळखला जातो, सतीला बिलॉंग करणारा. आणि त्याची जबाबदारी असेल पहिला चेंडू फेस करण्याची नॉन स्ट्राईकला. मिस्टर 360 समीर इंगावले, मॅन फ्रॉम दळवटणे. खूप मजा येईल मॅच बघायला. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकातला आखूड टप्प्याचा चेंडू कट केलाय आणि नक्कीच कव्हर्स मध्ये चेंडू अडवला जाईल. एक धाव संकेतला मिळते. एका धावेनिशी खातं उघडलं जाते. नक्कीच 6 षटकांचा सामना असेल. आपण बघितलं तर या स्पर्धा होतात त्या 4 षटकांच्या होतात आणि फार रेअरली आपल्याला 6 षटकांचे सामने पाहायला मिळतात. खूप जुन्या काळी पराग जी 12 षटकांचे आपण सामने खेळायचो, त्याच्यानंतर 10 षटकांचे देखील आपण खेळलोय. आपल्या जनरेशनला हे माहिती आहे. मात्र ह्या जनरेशनला 6 षटकांचे सामने खेळायचा अनुभव देखील वारंवार मिळत नाही आणि ती संधी लाभते पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये. समीर इंगावले मॅन इन फॉर्म. खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाले या स्पर्धेमध्ये आणि तोच समीर येतोय बॅटिंग साठी. शफल करून मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होतंय. दबाव टाकला जातोय पंचांवरती, कुठली दाद देत नाहीयेत आणि हा खूप सुरेख चेंडू होता. खूप चांगलं पंचांचं काम देखील विक्रम भोसले कुठल्या दबावाला बळी पडत नाहीयेत आणि इट्स अ गुड डिसिजन. कारण एखादा चुकीचा निर्णय सामन्याच्या निर्णयाला कलाटणी देणारा ठरतो. मात्र खूप चांगली पंचांचं काम. पुन्हा एकदा समीर इंगावले सज्ज असेल. ज्या समीरने एकूण 61 धावा कुठल्यात या स्पर्धेमध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषेकडे आणि वेध घेईल सीमारेषेचा. येस, इट्स अ गुड शॉट अँड 4 धावा मिळतील समीरला. खूप सुरेख सुरुवात आहे. मी सांगत होतो समीरच्या या स्पर्धेमधल्या स्टॅटिस्टिक्स बद्दल. एकूण 61 धावा त्याने कुठल्यात या एकूण 4 सामन्यांमध्ये. 43 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे आणि चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये. आपण समोर बघतोय एक बायसिकल. अशा प्रकारची एक बायसिकल घेऊन गेलाय समीर याच्या आधीच्या टुर्नामेंटमध्ये आणि या बायसिकल वरती कोण स्वार होईल आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये कळेल.
पुन्हा एकदा सागर बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक सुरू आहे. स्कोर होतोय 5. इट्स 5 विदाउट लॉस. 53 धावा करायचे आहेत. 53 रिक्वायर्ड इन 36 बॉल आणि त्याचा पाठलाग करताना धावसंख्या पोहोचते ती 5 वर. काहीसा अडथळा. इट्स डेड बॉल. थोडंसं दडपण असेल तुमच्यावर. मोठा मॅच आहे. समोर फलंदाज देखील मोठा आहे आणि एस्पेशली त्याचा खूप चांगला फटका देखील याच्या आधीच्या चेंडूवर आलाय. वेलकम सुमित पाटील. तुमच्याकडून देखील आम्हाला फार अपेक्षा असतीलच. मनोरंजन प्रेक्षकांचं तुम्ही नक्की कराल. पुढचा मोठा मॅच येईल. विसू 11 वर्सेस मिस्टर सुमित पाटील अँड टीम. खूप चांगला सारा जोश आहे मैदानामध्ये आणि धावचित होऊ शकला असता तुम्हाला खूप सारे प्रयत्न करावे लागतील, कारण फारसा तुमच्याकडे धावांची पुंजी तुमच्याकडे नाही आहे. त्यामुळे तुम्हाला चान्सेस बनवावे लागतील. एव्हरी सिंगल बॉलवर तुम्हाला जी संधी आहे ती तुम्हाला घ्यावी लागेल आणि तरच तुम्ही मॅचमध्ये येऊ शकता. कारण माफक आव्हान तुम्ही ठेवले 53 धावांचं आणि समोर देखील फलंदाजीची एक भक्कम फळी बॅटिंग साईडकडे. सागर बॉलिंग मार्क वरती. संकेत धावसंख्या 6. इट्स 6 विदाउट एनी लॉस. अखूट टप्प्याचा चेंडू गरकन वळवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार आणि इट्स अ ग्लोरियस शॉट. ह्यूज 6 फ्रॉम मिस्टर शॉर्ट चेंडू तुम्ही जर संकेतला टाकलात किंबहुना कुठल्याही फलंदाजाला टाकला तर त्याचा परिणाम हाच येणार. ही चूक केली जाते सागर कडून आणि वसूल केला जातोय षटकार. एक खूप चांगली हिट होती. स्ट्रॉंग एरिया आहे संकेतचा आणि ऑन साइडला लगावलेला त्याने मिडविकेटच्या टोकावरनं खूप सुरेख फटका. पुढचा चेंडू सागर घेऊन येईल. आता मात्र पॉवर प्लेचं षटक महागडं सिद्ध होते. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला चेंडू लेग बिफोर विकेट साठी जोरदार अपील. कुठली दाद नाही पंचांची. पहिलं षटक पॉवर प्लेचं संपतंय. सागरचं या षटकामध्ये एकूण आल्यात धावा 12 आणि 53 धावांचा पाठलाग करताना एकूण धावा झाल्यात 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. याचा अर्थ एकूण 41 धावा अजून जिंकण्यासाठी आवश्यक असतील 30 चेंडूंमध्ये. इट्स 41 रिक्वायर्ड इन 30 बॉल्स. काटेकी टक्कर होईल मात्र ब्रेक थ्रू मिळायला हवेत. तुम्हाला चान्सेस कन्वर्ट करायला हवेत. दडपण आणायला हवं. डॉट बॉल नक्की लागतील आणि तर हा मॅच बनेल नक्की बनेल. प्रयत्न करावे लागतील. आपण बघितलं तर चांगली क्षेत्ररक्षण चांगलं करावे लागेल आणि बॉलिंग देखील अचूक टप्प्यावर करावी लागेल. प्रवीण विटमल येतोय बॉलिंग मार्क वरती. समीर इंगवलेच्या समोर बेस्ट वर्सेस बेस्ट मी म्हटलं. इट्स 12 बेस्ट वर्सेस बेस्ट. पंचकृषी मधले सर्वोत्तम 4 संघ त्याच्यामधले 44 खेळाडू आपली क्षमता पणाला लावताना दिसतील आजच्या दिवसांमध्ये. खूप सारं मनोरंजन होईल प्रेक्षकांचा. मी बघितलं तर मगाशी खूप कमी प्रेक्षक होते. आता आपण बघाल 2 व्हीलरची गर्दी झालेली दिसते. सावली फुल झाली आहे आणि प्रेक्षक देखील गर्दी करताना अजून एक आपल्याला दिसतील. प्रवीण विटमल क्षेत्ररक्षण सजवतोय. समीर इंगवलेसाठी दुसरं षटक महत्वाचं ठरेल कारण हे देखील असेल पॉवर प्लेचं षटक. 41 रिक्वायर्ड इन 30 बॉल्स. 11 धावांचा अजून देखील फरक आहे बॉल आणि रन्स मध्ये. व्हॉट अ बॉल. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय आणि मी तुम्हाला सांगतोय क्षेत्ररक्षकांवरती बरंच काय अवलंबून आहे. तुमच्या चांगल्या गोलंदाजीला क्षेत्ररक्षकांची साथ मिळायला हवी तरच भट्टी जमेल, तरच काहीतरी होईल. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे कारण हे एकदा बॅटर सेट झाले की नक्कीच सामना तुमच्या हातातून जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तुम्हाला एव्हरी सिंगल अपॉर्च्युनिटी कन्वर्ट करायला लागेल. तुम्हाला ब्रेक थ्रू मिळवावे लागतील. आता मात्र त्याच्यामध्ये यश येत नाहीये. 2 संधी होत्या आपण बघितल्या रनआउटच्या आणि त्या मिस केल्या आहेत. संधी तुम्हाला वारंवार मिळत नाही. संधीला तुम्हाला सोनं करावं लागतं. आमचे मित्र विनायक जाधव हे नेहमी म्हणतात तुम्हाला संधीचं सोनं करावं लागतं. येस प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. डावकर संकेत असेल आता त्याच्यासमोर. 13 धावा लागतात धावफलकावरती. 40 धावांची अजून देखील आवश्यकता जिंकण्यासाठी. दुसरं पॉवर प्लेचं षटक. आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे. खूप सुरेख चौकार. ठोपर टिकवलं आणि खूप चांगला फटका.
चांगला गॅप देखील पिक केलं संकेतने आणि मिळवला एक आकर्षक चौकार. चेंडू चांगला होता मात्र या फटक्याला दाद द्यावे लागेल संकेतच्या. खूप चांगला त्याने गॅप देखील पिक केला आणि 4 धावा वसूल केला. धावसंख्या पोहोचते 17 17. तर ही जोडी आता मैदानामध्ये जमते. बिनबाद 17 अशी त्यांनी सलामी दिली आहे. बिनबाद 17 ही चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. खूप चांगलं प्लॅन करून आलेत. एक उद्दिष्ट ठेवून आलेत की आपल्याला सावध फलंदाजी करायची आहे. फारसं अशक्यप्राय आव्हान नाहीये त्याच्यामुळे मैदानामध्ये तड ठोकून राहायचा प्लॅन करून आलेत. सुरेख सुरेख कव्हर ड्राईव्ह आणि पुन्हा एकदा ती चूक निराश असेल प्रवीण नक्कीच, कारण तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल या मैदानामध्ये. सेमी फायनल तुम्ही खेळताय मित्रांनो. तुमच्या समोर बेस्ट बॅटर्स आहेत. तुम्हाला त्यांच्यावरती दडपण टाकावं लागेल. ते होताना दिसत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते. 18. बिनबाद 18. दमदार सलामी. खूप चांगली सुरुवात. आता मात्र ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे सह्याद्री वॉरियर्स संघाला, कारण इथे 1-2 विकेट्स त्यांच्यासाठी पुन्हा आशेचा किरण ठरतील. प्रवीण स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एज घेतलीये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि येस ब्रेक थ्रू मिळालाय. समीर इंगावले ला बाद व्हावं लागेल, पॅव्हेलियन मध्ये परतावं लागेल आणि प्रवीण विटमल आणि त्याच्या टीम मध्ये नक्कीच आनंद पसरलाय, चैतन्य पसरलंय. हीच सुरुवात आहे का कमबॅकची? येणार काळ आपल्याला सांगेल. येस संकेत. अजून 33 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 24 चेंडू मध्ये 33 रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. अजून देखील मॅच बनू शकतो. येस, या मॅच मध्ये रंगत येईल जर अजून एखाद दुसरा ब्रेक थ्रू जर मिळाला तर नक्कीच एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्की आपण अपेक्षा करूया, कारण हे खूप चांगले बॅलन्स टीम्स आहेत, बेस्ट टीम्स आहेत. ते त्यांची क्षमता आहे ती पूर्णपणे पणास लावतील. योगेश गजमल नेक्स्ट बॉलर. 6 षटकांचा सामना आहे. 33 धावा अजून आवश्यक आहे जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये, म्हणजे अजून देखील 9 धावांचा फरक आहे. 9
धावांचा फरक आहे अजून चेंडू आणि धावा यांच्यामध्ये. संकेत कदम आणि ओमकार बापट या जोडीवरती खूप सारी मदार असेल या संघाची. हा सुरेख फटका आहे मात्र आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ गुड शॉट अँड ग्रेट हिट. संकेत कदम साठी जर तुम्ही शॉर्ट बॉल टाकाल तर निर्णय हाच येईल, परिणाम हाच येईल आणि तोच रिझल्ट येतोय. खूप चांगला फेवरेट एरिया त्याचा मिड विकेटचा. ऑन साइड ही त्याची स्ट्रेंथ आहे आणि तिकडेच तुम्ही चेंडू टाकलाय आणि तोच निर्णय आला. खूप मोठा षटकार येतोय आणि धावसंख्या पोहोचते 26 वर. 27 धावांची आवश्यकता. आता मात्र प्रेशर रिलीफ करण्यामध्ये यशस्वी होतोय संकेत. खूप चांगलं क्रिकेट तो खेळलाय, चांगली इनिंग बिल्ड करतोय, डिफेन्सिव्ह शॉट्स खेळतोय, खराब चेंडूचा समाचार घेतोय. ही चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. तुम्ही मॅच जसा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही एक चांगला परफॉर्मन्स देता. चेंडू हा खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला मात्र बघा चूक बघा. अशा तुम्ही जर चुका कराल तर नक्कीच समोरचे फलंदाज त्याचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाहीत. एकेरीच्या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. नक्कीच नाखुश असतील प्रवीण, योगेश, कारण क्षेत्ररक्षकांची साथ ही खूप महत्वाची असते गोलंदाजांसाठी. आणि एस्पेशली तुम्हाला जेवढे मोठे प्रहार केले जातात तेव्हा तुम्हाला प्रेशर बिल्ड करणं महत्वाचं असतं. पुढचा चेंडू योगेशचा, फुलर लेनचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. सागर येईल चेंडूवरती मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या होते 29. आता मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय सतीश चिंचगरी वॉरियर्सचा संघ. गोलंदाजी निष्प्रभ ठरवताना आपल्याला दिसला पहिल्याच चेंडूवर संकेत, कारण एक जोरदार हिट त्यांनी लगावली होती. 6 धावा वसूल केल्या होत्या आणि त्याच्यानंतर सातत्याने दोन्ही फलंदाज सिंगल रन घेत आहेत, स्ट्राईक रोटेट करतायत, एका धावेची भर घालतायत आणि विजयाकडे खूप चांगल्या पद्धतीने आगेकूच करतायत. पुढचा सामना देखील खूप चांगला असेल, अटीतटीचा असेल आणि त्या सामन्यामध्ये देखील आपलं सुरेख फटका आहे. याच्यामध्ये क्षेत्ररक्षकाला कुठली संधी नाही आणि ओमकार बापटच्या बॅट मधून आता मात्र येतोय एक नेत्रदीपक षटकार. वड शॉट. आता मात्र खूप मोठा प्रहार केला गेला. पुन्हा एकदा षटकार येतोय. फुलटॉस चेंडू कव्हर्स मध्ये एक सुरेख फटका अलॉंग द कार्पेट. प्रथमेश गोटल कुठली चूक करणार नाही, एक धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले दोन्ही फलंदाज आणि एकूण धावसंख्या पुसते 36. हे षटक काहीसं महागडे ठरलं योगेशचं. दोन्ही फलंदाजांनी आकर्षक फटके मारले. 2 षटकार या ओव्हरमध्ये आले आणि नक्कीच थोडंसं महागडे षटक. कुठली संधी नव्हती, क्लीन हिट होत्या दोन्ही. आपण बघितलं तर शॉर्ट चेंडू होते आणि त्यांच्यावर प्रहार केला गेला. सुरेख फटका संकेत कदम, ब्रँडेड शॉट. इट्स हाय 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 अँड ह्यूज हँडसम 6. व्हॉट अ शॉट. बजाव डीजे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण झाल्यात 42 धावा आणि एकूण जिंकण्यासाठी आवश्यक असतील 11 धावा. 18 चेंडू मध्ये 11 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील आणि खूप चांगला महागड षटक आपण म्हणू की 3 सिक्सर याच्यामध्ये कन्सिडर केले मिस्टर योगेशने आणि संकेतने खूप चांगले प्रहार देखील केले. हॅलो, वेलकम बॅक. नमस्कार, मी क्रिकेट समालोचक सूरज शिंदे आपलं हार्दिक असं स्वागत करतो. आज निश्चित ग्रँड फिनालेचा दिवस आणि सेमीफायनल नंबर 1 आपल्या भेटीला येत असताना सेमीफायनलचा हा अंतिम पद्य खास करून क्रीडा रसिकांच्या भेटीला येत असताना 18 चेंडू 11 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय पंकज गजमल.
पहा वेस्टर्नच्या मागे नाखुश असतील प्रवीण विटमल. नेक्स्ट मॅच मध्ये देखील एक मोठी टफ फाईट जरूर पाहायला मिळेल. आणि सह्याद्री वॉरियर्स खास करून कुठेतरी आपला जो 100% प्रयत्न द्यायचा होता तो प्रयत्न या ठिकाणी कुठेतरी फसला की काय असंच त्यांना वाटत असेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. योगेश गजमाल याच्या या चेंडूवरती एकेर धाव घेतली जाते. धावा झाला धाव फलकावरती एकूण 43 धावा, 43 रन्स. म्हणजेच तर काय फक्त आणि फक्त 10 धावा करायच्या या मॅच मध्ये. थोडीशी औपचारिकता शेष. आमच्यासोबत स्कोरबोर्डती जोडले जातात ॲडव्होकेट मिस्टर रोहनजी बापट सर, त्याचबरोबर आमचे सहकारी सहसमालोचक जी विनायक जाधव सर, त्याचबरोबर तुषारजी शिंदे सर आणि tenniscricket.in ची संपूर्ण टीम. यावेळेला बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू थेट ट्रॅव्हल झाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कॅच ऑफ द क्वालिटी त्या ठिकाणी झटका क्रमांक बसतोय दुसरा डीजे. बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा, अनेक वेळेला अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये त्याची छाप सोडणारा ऋतिक आज स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळतोय. आल्या सुरेख फटका मारलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. जरूर फेकी केली जाते जलदरित्या, परंतु दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि दुसरी धाव देखील जलदरित्या घेतली जाते. फेकी चांगली केली परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये योगेश त्या ठिकाणी होते. त्यांना चेंडू कलेक्ट करता आला नाही. धावा घेतल्या त्या 2, म्हणजेच तर धावा झाल्या धाव फलकावरती एकूण 45 धावा, 45 रन्स धाव फलकावरती झाल्यात. सध्याच्या घडीला 45 नंबरची जर्सी ते नाव सध्या चर्चेत राहिलंय. अनेक वेळेला जर्सी नंबर देखील या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळाला. यावेळेला ऋतिकाच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. चेंडूचा पाठलाग केला जातोय. भाग मिल्का भाग, परंतु चेंडू जाणार आर पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय मिळतोय सुंदर चौकार. मध्ये पोहोचण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. ऋतिकाच्या बॅटमधून चांगला फटका आला आणि फायनलचा चौकार. पहिला संघ ठरलाय फायनल मध्ये जाणारा, फायनल मध्ये प्रवेश करणारा. या ठिकाणी ऋतिक याने मॅच फिनिश केली, मॅच झुकवली, गेम चेंजर ठरलाय आजच्या या संपूर्ण मॅचचा. आणि निश्चितच एक हार्ड हिटर म्हणावं लागेल या फलंदाजाला. एक चांगला आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स या ठिकाणी दिला आहे ऋतिक आणि संपूर्ण त्याच्या टीमने. इथून मात्र परतावं लागेल. नाखुश असतील प्रवीण विटमल आणि संपूर्ण त्यांची टीम, हरकत नाहीये. या PPLच्या पर्वामध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्याचं एकमेव काम हे प्रवीण आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केलं. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी आपला खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि निश्चित पुढच्या फेरीसाठी आपण यानंतर ओढूया. म्हणजेच कालच्या दिवसातील एक अतिशय विस्फोटक ज्या फलंदाजाने खेळी केली, ज्या फलंदाजाकडे वारंवार सगळ्यांच्या नजरा होता, तो फलंदाज येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा PPLचं हे पर्व. tenniscricket.in च्या लाईव्ह टेलिकास्ट मधून घेऊया एक छोटीशी विश्रांती. असा गेलो आणि असा आलो.